आज आपल्या सर्वांच्या समवेत परमपूज्य आत्मा मलिक माऊली श्री जंगलीराजी महाराज कोकम ठामडोर उपस्थित आहे। एकदा खणखणीत जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूयात आणि आश्रमाच्या वतीने आपल्या सगळ्यांना शुभेच्छापर मनोगत व्यक्त करण्यासाठी या सप्ताहाला शुभेच्छा देण्यासाठी मी आत्माराम परमानंदजी महाराज यांना विनंती करतो, आपण या निमित्ताने बोलावं। नित्य ब्रह्म निराकारम निर्गुणम बोधयेत परम सर्व ब्रह्म निराभासम दीपो दीपोन दीपांतर यथा सद्गुरु कृपा प्रसादेन आत्माराम निरीक्षयेत अन्येन गुरु मार्गेण स्वात्मज्ञान प्रवर्तते। अखिल मानव जातीला आपल्या हृदयस्थित असणाऱ्या जीवनकालामध्ये जीवनत्वाला अधिष्ठानभूत असणाऱ्या त्या निर्गुण निराकार परमात्म्याचा अर्थात आत्मारामाचं दर्शन, त्याचं ज्ञान आणि जीवन तद्रूप करणारी विश्वात्मक देवाची अनादि अनंत असणारी अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची श्री परमगुरु सत्ता या सद्गुरु सत्तेला, या परंपरेला अनंत 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 साष्टांग दंडवत प्रणाम करून याच निर्गुण निराकार परब्रह्माचा सगुण विग्रह ज्यांच्या अधिष्ठानाखाली गेले 2 तप या पुण्यभूमीनं अधिक मासाचं पुण्यार्जन केलेलं आहे, ते विश्वभूषित विश्वगौरव परमपूजनीय प्रातस्मरणीय महान योगी सद्गुरु गगनगिरी बाबाजींच्या श्रीचरणी आज या मंगल प्रसंगी साष्टांग दंडवत प्रणाम करून याच शृंखलेमध्ये या पवित्र पृथ्वी तलावरती जीवाला अमृताचं पान करून देण्यासाठी, अर्थात हृदयस्थित असणाऱ्या जगतनियंत्याची, ज्या निर्गुण ब्रह्माची ओळख करून देण्यासाठी या विश्वात्मक कार्याच्या माध्यमातून अवतरित झालेली ही विश्वात्मक शक्ती सद्गुरु आत्मा मालिक यांच्या श्रीचरणी अनंत 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 साष्टांग दंडवत प्रणाम करून केवळ विदर्भाचं रत्न नाही तर संप्रदायाचं रत्न म्हणून आजच्या आध्यात्मिक युगाला मिळालेला हाच त्या निराकाराचा साकार शृंगार, त्यांच्या वाणीतून आज या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या चरित्राच्या माध्यमातून भगवत चिंतन घडतंय। ते परमपूजनीय रामायणाचार्य हरिभक्त परायण रामरावजी ढोक महाराज आदरणीय बाबाजींनाही साष्टांग प्रणाम करून व्यासपीठावरती विद्यमान असणारे सर्व संत महात्मे आणि हा अधिक मासातला पुरुषोत्तम योग ज्यांना मिळालेला आहे की ज्याचं मुळात उद्दिष्ट हृदयस्थित असणाऱ्या सर्वोत्तमाची अनुभूती मिळावी, त्याचं चिंतन घडावं, म्हणून हा दिव्य योग ज्या पुण्यात्म्यांच्या उदरी त्या सद्गुरु सत्तेनं कृपा प्रसादित केला, ते आपण उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या परम सौभाग्याला प्रथमतः वंदन करतो की आपल्या जीवनामध्ये वर्तमानातला हा अधिक मास, हा पुरुषोत्तम मास खऱ्या अर्थानं सफल होतोय। कारण आत्ताच आदरणीय बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे 7 दिवसांमध्ये सप्त ऋषींची उपस्थिती या सोहळ्याला लाभली आहे, ज्यांची तनस तीर्थ झालेली आहेत, अशी चैतन्य स्वरूप तनांची उपस्थिती या तीर्थांची वर्णी या सोहळ्याला लागली। संगमनेरच्या मातीनं केलेली ही सद्गुरु सेवा जवळजवळ 8वं पर्व आहे, म्हणजे 24 वर्षांचा काळ आहे। स्वतः परमपूजनीय प्रातस्मरणीय गगनगिरी बाबा हजर होते आणि मला वाटतं 2002चा पहिला पुरुषोत्तम मास असेल, समणापूरला पहिला सोहळा सप्ताह आयोजित केला गेलेला होता आणि बाबा त्याही सोहळ्याला परमपूजनीय बाबाजी आणि गगनगिरी बाबा एकाच व्यासपीठावरती याच समणापूरमध्ये, याच संगमनेरमध्ये येणं झालेलं होतं। 2 दिव्य महापुरुषांची एकत्र होणारी भेट, या सकलांच्या अंतस्थै विराजित असणाऱ्या विश्वात्मक देवाची निर्गुण सत्ता एकच आहे, परंतु त्या एका विश्वात्मक देवानं खऱ्या अर्थानं सद्गुरु तत्वाचा बोध करून देण्यासाठी
अनेक सगुण विग्रह धारण केलेले आहेत, परंतु तिथेही कबीर महाराज म्हणतात, गुरु गुरु में भेद है, गुरु गुरु में भाव, सोई गुरु नितवंदिये जो आत्म दिखावे दाव. आज गुरुत्वाच्या नावाखाली, गुरुत्वाच्या अधिष्ठानाखाली खऱ्या अर्थानं देहातील चित्तातील साही विकारांना अधू करून जो साधू हृदयस्थित असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान जीवाला करून देतो त्याला सद्गुरू असं म्हटलं जातं. माऊली सहज बोलून गेले, मज हृदयी सद्गुरू जेणे तारीला हा संसार पुरू. अखिल विश्वाचा अनंत कोट्यावधी ब्रह्मांडाचा नायक सद्गुरू रूपानं माझ्या आत्मस्थ आहे. तो विश्वाचा देव आहे, त्याचं नाव आहे आत्मा. त्याच आत्म्याचा जो संस्कार करतो, त्या आत्म्याचं जो ज्ञान देतो त्याला सद्गुरू असं म्हटलं जातं. आणि जीवात्म्याला ज्या वेळेला परमात्म्याचं ज्ञान मिळतं त्याच वेळेला त्याचा आत्मोद्धार होतो. आणि म्हणून अशा परमात्म्याचं ज्ञान करून देण्यासाठी, परमात्म्याचं दर्शन घडवण्यासाठी आणि सरते शेवटी चिंतने चिंतने तद्रूपता, जीवाचं जीवनच आत्मरूप बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं या भूतलावरती अवतरीण होणारी, तारण्याचा उद्देश घेऊन या भूतलावरती आलेली जी सत्ता असते त्या सद्गुरूच्या देहाला अवतारी देह असं म्हटलं जातं. सद्गुरू गगनगिरी बाबांच्या रूपामध्ये याच परमसत्यानं अवतारी देह धारण केला. आज बाबाजींच्या रूपानं या ठिकाणी आलेली ही अवतारी सगुण विग्रहाची सेवा हा केवळ 7 दिवसांचा सोहळा नाही, तर हा निश्चित आत्मचैतन्याचा महोत्सव आहे. आज बाबाजी देखील या ठिकाणी गुप्त रूपानं हजर आहेत, यामध्ये तिळमात्र शंका नाही. कारण त्या 2 गुरुबंधूंची आज या व्यासपीठावरती भेट आहे. आज आत्मिक अमृत दृष्टीनं या ठिकाणावरनं होणारी महापूजा ती आत्मनिवेदनाची आहे. आणि स्वतः बाबाजी आपल्या अवतार कार्याच्या काळामध्ये अखंड आत्मस्थ राहिले. या 2 महापुरुषांच्या भेटी गुप्त रूपानं तपोकालामध्ये क्षेत्र गगनगावड्यापासून अनेक वेळेला झाल्या. तीर्थक्षेत्र खोपोली असेल आणि परमपूजनीय माऊलींची पवित्र भूमी तीर्थक्षेत्र कोकणठाम अर्थात आत्मामालिक ध्यानपीठ असेल. बऱ्याच वेळेला 2 महापुरुषांच्या भेटी झाल्या आणि तो अनुपम्य सोहळा अनुभवण्याचा दिव्य योग आजही उपस्थित असणाऱ्या अनेक भाग्यवंत पुण्यकर तीर्थकर आत्म्यांना प्राप्त झाला. या सोहळ्याचं आमंत्रण देण्यासाठी आदरणीय आबासाहेबजी थोरात असतील, दिलीपरावजी शिंदे पाटील असतील, गुरुदेव माऊलींच्या 3 वेळेला भेटीसाठी आले. आणि 3ऱ्या वेळेला बाबाजींनी अनुज्ञा दिली की मी थोड्या वेळासाठी आरतीपूर्व या सप्ताहामध्ये येऊन उपस्थिती देतो. ही केवळ आणि केवळ श्री गुरुदेवांची कृपा आहे की अशा विश्वात्मक देवाची अखंड आपल्या ठाई संज्ञा लावलेले, आपली अवस्था लावलेले महापुरुष आजच्या या सोहळ्याला या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेले आहेत. धन्य आजी दिवस सोनियाचा भला, बसलो मूळ पुरुषांची अपंगती, बरवे भोजन निगोती. आज मिळणारा कृपा प्रसाद आहे तर समर्थ सांगता तो बरवा आहे, तो शाश्वताचा आहे. कारण तो आत्मनिवेदनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या, तुमच्या माझ्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्म्याच्या पूजेचा आहे. आत्मा म्हणून देखणिया समिठी, घालू जाता मोक्षाची तुटी, मनोनी सारासार आत्मनिवेदन करावे. आत्मस्थ असणारा, आत्मज्ञानी असणारा, आत्मवेत्ता महापुरुष आत्मबोधावरून ज्या वेळेला आसनस्थ आरूढ असतो तो समोर विद्यमान असणाऱ्या भाविकांना व्यक्तिरूपामध्ये, शिष्यरूपामध्ये पाहत नाही, तर तो त्यांना आपल्याच स्वस्वरूपामध्ये पाहतो. आणि तिथे देहाची पूजा घडत नाही, तिथे आत जीवनामध्ये जिवंतपणाला कारण असणाऱ्या जीवनत्वाची अर्थात आत्म्याची पूजा होते. हे आहे आत्मा म्हणून देखणिया समिठी, घालू जाता मोक्षाची तुटी. मग अशा पुण्यात्म्यांच्या जीवनामध्ये ज्या वेळेला असे अक्षय मूळ पुरुष आसनावरती विद्यमान राहून आत्मनिवेदनाच्या माध्यमातून आपल्या हृदयातील आत्म्याची पूजा करतात, त्यावेळेला मिळणारा जो बरवा महाप्रसाद आहे तो शाश्वताचा अर्थात मुक्तीचा आहे. हे यतीचे अधिकारी आहेत. आणि अशी शृंखला या भूतलावरती महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अवतरित झाली. आणि त्यातला आजचा हा दिव्य योग जो आपणा सर्वांना या ठिकाणी प्राप्त झाला. 7 दिवसामध्ये चालू असलेलं रामायण आणि आज 4थं पुष्प आहे. आज एकादशीचं देखील पुष्प अर्थात पर्व आहे आणि गुरुवारचा आजचा दिवस आहे. आणि अशा या महान पर्व काळावरती सद्गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये भगवान श्रीरामाचं चरित्र चालू आहे. राम रामाशी ठाऊक असता
कार्य वसिष्ठांशी शरण जाता कृष्णे सांदीपणी गुरु केला. प्रभू श्रीरामाचा आत्माराम झाला. यामध्ये जीवनकालामध्ये अवतार कार्यामध्ये जी प्रक्रिया गुरुवर्य वसिष्ठ मुनींच्या माध्यमातून घडली ती आत्म्याच्या संस्काराची झाली. तोच संस्कार वसिष्ठ मुनींकडून जो प्रभू श्रीरामाला मिळाला आणि हृदयस्थित असणाऱ्या परमात्म्याचा अखंड जीवनकालामध्ये चिंतन भजन ध्यान घडलं. तोच संस्कार पुढे हनुमंतरायाला मिळाला आणि म्हणून अखिल योनीमध्ये केवळ हनुमंतराय चिरंजीव आणि पूजनीय ठरला. त्याला कारण आहे रात्रंदिवस प्रभू श्रीरामाच्या आकारामध्ये परमात्म्याचं चिंतन हनुमंतरायानं हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये केलं आणि जाता जाता छाती फाडून सांगितलं, माझा इष्ट, माझा प्रभू, माझा भगवंत, माझा केवळ एक राम नाही तर अखिल विश्वाला संचलित करणारा तो आत्माराम माझ्या हृदयस्थ विराजित आहे. हाच संदेश देण्यासाठी अवतरित झालेले वसिष्ठ मुनी ती परंपरा पुढे प्रभू श्रीरामाच्या माध्यमातून कायम झाली आणि याच अनंत अवतार घेशी तू भक्ताची या कारणे आज हा अवतारांचा महाप्रसाद बाबाजींच्या कृपेनं याही वर्षी अर्थात पुरुषोत्तम मासातील 8व्या पर्वामध्ये आज आपणा सर्वांना या ठिकाणी मिळाला. महाराजांनी 2 वेळेला उल्लेख केला की बाबाजी आशीर्वाद देतील. बऱ्याच भाविकांना ज्ञात आहे आणि व्यासांच्या रूपामध्ये प्रभू श्रीरामाचं या ठिकाणी चरित्र निरूपित करणाऱ्या आदरणीय बाबाजींना माहिती आहे की अखिल अवतार कार्यामध्ये बाबाजींनी कधीही हातामध्ये माईक घेतलेला नाही, परंतु शब्दातीत अवस्थेमध्ये आत्म्याचा संस्कार करून अखिल विश्वाला गवसणी घालणारा महापुरुष आज व्यासपीठावरती आपल्याला प्राप्त झाला. हा गगनगिरी बाबांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्याचा महाप्रसाद आहे आणि तो केवळ आणि केवळ आपल्याला जाता आता एवढा संदेश द्यायला आलेला आहे, ज्यासाठी बाबा आले आणि बाबांनी गगनगावड्यापासून तर खोपोलीपर्यंत खडतर तपश्चर्या केली. असा हठयोगी परत पाहायला मिळाला नाही आणि एवढी खडतर तपश्चर्या करणाऱ्या त्या तपश्चर्याला ज्यांची साक्षी आहे आणि आज या ठिकाणी विद्यमान असणाऱ्या अवतारी देहाची देखील तपश्चर्या ज्यांनी साक्ष होऊन पाहिलेली आहे, असं हे अद्भुत मिलन जे अंतरात्म्याचं आहे आणि तेही आत्म्याच्या परमदशेतलं आहे, त्यांच्याकडून कृपाप्रसाद हा आत्म्याचाच आहे. आणि म्हणून आशीर्वचन एवढंच आहे की प्रत्येक उपस्थित असणाऱ्या आणि बाबाजींच्या कृपा आशीर्वादानं त्यांच्या नामदीक्षेनं दीक्षित असणाऱ्या त्या अनुग्रहानं अनुकंपित झालेल्या प्रत्येक साधकानं एकच अनुपालन करावं की नित्य नियमानं हृदयामध्ये आत्म्याचं चिंतन अर्थात ध्यान करावं. निर्गुण निराकार परमात्म्याची मूळ सत्ता सृष्टीचा आणि अखिल मानवजातीच्या जीवनाला परस्तु स्थापित करून स्वस्थानी आत्म्याचं दर्शन घडून देण्यासाठी सगुण रूपामध्ये साकार विग्रह घेऊन येते. त्या सत्तेला सद्गुरू असं म्हटलं जातं आणि म्हणून हृदयामध्ये सद्गुरूंचं म्हणजेच आत्म्याचं चिंतन करणं ही भक्ती मार्गावरची अंतिम महापूजा आहे. त्याला आत्मनिवेदन अर्थात आत्मचिंतन असं देखील म्हटलं जातं. आणि म्हणून क्लेशरहित संतोषी जीवन प्रयाण काळी आत्मस्मरण नित्य घडो हे परमार्थी आत्मचिंतन हेची आशीर्वचन तुम्हाशी. बाबाजींच्या वतीनं हेच अमृतपान या ठिकाणी प्रेषित करतो की दररोज नित्य नियमानं सद्गुरूंच्या रूपामध्ये हृदयामध्ये त्या परमात्म्याचं ध्यान करा, अर्थात आत्मचिंतन करा आणि क्लेशरहित असं संतोषी आनंदी जीवन जगा. मुळामध्ये आपलं जे स्वरूप आहे ते सच्चित आनंद स्वरूप आहे आणि मानवी जीवनाचा प्रवास हा स्वरूपाच्या संशोधनाचा आहे. ही आनंदाची महायात्रा आहे. ती आनंदवतच घडावी असं वाटत असेल, ती घडावी असा यांचा संकल्प आहे. आणि म्हणून आज बाबाजींचं या ठिकाणी येणं झालं आहे. संयोजकांनी आयोजकांनी या कमिटीनं श्री गुरुदेवांच्या आज्ञेनं आणि आशीर्वादानं हा 7 दिवसीय सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याचा एकच उद्देश आहे की तुमच्या माझ्या जीवनामध्ये देखील जीवनाचा महोत्सव व्हावा. आणि याच्यासाठी काय आहे तर प्रयाणकाळी घडावे आत्मस्मरण. अंतःकाळाला देखील सद्गुरूंचं स्मरण असावं, परंतु अंतःकाळाला जर सद्गुरूंचं स्मरण घडावं असं वाटत असेल तर जीवनकाळामध्ये नित्य नियमानं अखंड आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आणि असं जर झालं तर मग निश्चित रूपानं नित्य घडो हे परमार्थ चिंतन, ते परमार्थाचा खरा अर्थ समजून आत्म्याचं चिंतन घडवण्यासाठी गुरुदेव माऊलींचं या ठिकाणी येणं झालं. आता खऱ्या महापूजेकडं 2 मिनिटासाठी वळणार आहोत. एक अक्षय मूळ पुरुष आत्मस्थ बसलेला आहे, आसनस्थ विराजित आहे
आणि त्याची अनुकंपा ही कुठल्याही शब्दाचा आधार न घेता, कर कमलाचा देखील आधार न घेता, फक्त अमृताच्या दृष्टीतनं होणार आहे. हे आत्म्याच्या संस्काराचं रूपांतरण आहे. हा आत्मशक्तीचा पात आहे आणि त्याला ग्रहण करण्यासाठी विनंती करतो आहे त्या स्थितीमध्ये, परंतु ताठ बसायचं आहे. आपला पाठीचा कणा, मान आणि मस्तिष्क सरळ रेषेमध्ये ठेवून दोन्ही हातांच्या ज्ञानमुद्रा मानून दोन्ही गुडघ्यांवरती ठेवायच्यात. डोळे आपण आपले हळुवारपणे बंद करून घ्यायचे. थोड्या वेळासाठी या बाह्य जगाला, या बाह्य विश्वाला, या संज्ञेला आता लोपवू द्यात. आपल्या अंतर्यामी असणारं आपलं जे आंतरिक विश्व आहे, जे शाश्वत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ हाय. देह एक नाशिवंत कवच आहे, त्याची विशिष्ट मर्यादा आहे. परंतु या नाशिवंत कवचाला जिवंत ठेवणारा, अंतर्यामी विराजमान असणारा, जो अखिल विश्वाला संचलित करणारा, जो मूळ निर्माता अधिष्ठाता आहे, तो आत्मा तुमच्या माझ्या अंतस्थ विराजित आहे. तुका म्हणे मूढ जना देव देही का पाहना. तुकोबाराय सांगतायत, देहामध्ये देवाला पहा, जो पाहत नाही तो मूढ आहे. आणि मात्र त्यात शहाणपण आहे, ज्यानं तनरूपी तीर्थावरती, हृदयरूपी मंदिरामध्ये, आपल्या भक्तीच्या या भावपूर्ण सिंहासनावरती आपल्या इष्ट देवतेला, आत्मरूपाला अधिष्ठित करून त्याचं चिंतन करत आहेत. आणि म्हणून हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये आता आपल्या सद्गुरूंचं, अर्थात आपल्या आत्मरूपाचं आपण चिंतन करणार आहोत. श्री गुरुदेवांची सन्निधी आहे. आत्मपुरुष आत्मस्थ विद्यमान आहेत, ज्यांची काया ब्रह्मरूप झालेली आहे. या ब्रह्ममंडपामध्ये ब्रह्मज्ञानाचं निरूपण चालू असताना एक ब्रह्मपुरुष आपली ब्रह्मवाणी या ठिकाणी प्रेषित करत असताना आपल्याच या अमृत कृपेचं प्राण आपल्या या सर्वांच्या आत्मस्थ असणाऱ्या श्री सत्याला या ठिकाणी समर्पित करतोय. ही आत्मपूजा आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या हृदयस्थ विरहित असणाऱ्या जगदात्म्याची. तेव्हा डोळे बंद केलेले आहेत आणि अतिशय समर्पित भावानं हृदय कमलामध्ये आता आत्मरूपाचं आपण चिंतन, अर्थात ध्यान करणार आहोत. ही आहे खरी शाश्वत सद्गुरूंची महापूजा. आणि म्हणून पुरुषोत्तम मासातलं हे 8वं पर्व आणि आजचा हा 4थ दिन, पावन संध्या आहे आणि हृदयामध्ये आत्म्याचं चिंतन चालू आहे. 2 मिनिटाचं आत्मचिंतन होईल. गुरुदेवांचा अमृत संदेश या ठिकाणी श्रवण करणार आहोत. विश्वात्मक गुरुदेवांची अमृतवाणी. आत्मा या जगातलं एकच सत्य. जगातील संपूर्ण वस्तू नष्ट होतील, सृष्टीत असंख्य घडामोडी घडतील, पण आत्मा हा चिरकाल टिकेल. कारण त्याला आदिही नाही आणि अंतही नाही. अनादी कालापासून आत्मतत्व चालत आलेलं आहे आणि अनंत काळापर्यंत असंच चालत राहील. कारण तो अमर आहे. सर्व देवांच्या उत्पत्तीपूर्वी आत्मा अस्तित्वात होता. म्हणून आपण आत्म्याची पूजा केली पाहिजे, आत्म्यावर प्रेम केलं पाहिजे. तसंच क्षणभर केलेलं आत्मचिंतन सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे. आत्म्याची पूजा केल्यास ती सर्व देवांची पूजा होते. ईश्वर प्राप्तीचा सर्वात साधा आणि सोपा आणि सहज मार्ग म्हणजे आत्मचिंतन. कारण ईश्वर आत्म्याच्या स्वरूपात प्रत्येक हृदयात बसलेला आहे. नुसतं रूपाला न पाहता स्वरूपाला पहा आणि ईश्वर प्राप्ती करून घ्या. आत्मा हा निर्गुण आणि निराकार आहे. त्याला पाहण्यासाठी कोणत्या तरी आकाराची आवश्यकता असते. म्हणून कोणत्याही आकारात निराकाराचं ध्यान करावं. आत्म्याला जात धर्म नसतो. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी आदी सर्वांना आत्मचिंतनाने ईश्वर प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण, मोहम्मद पैगंबर, गुरु नानक, येशू ख्रिस्त, भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध या सगळ्यांनी आत्म्याची ओळख करून घेऊन त्याचं चिंतन केलं. म्हणूनच ते ईश्वर रूप झाले. आत्मा मालिक आपले दोन्ही तळहात एकमेकांवरती हळुवारपणे घर्षित करून आपण आपल्या मुखकमलावरून फिरवणार आहोत
आणि डोळे उघडणार आहोत. याच पद्धतीनं आपल्याला मिळालेली श्री गुरुदेवांकडून प्राप्त झालेली अनुग्रहित केली गेलेली उपासना जी आहे ती नित्य नियमानं करता करता सरते शेवटी आत्मस्थ अर्थात हृदयामध्ये विराजमान होण्याचा प्रयत्न करा. नित्य नियमानं आपल्या सद्गुरूंचं चिंतन आत्मरूपाच्या ठाई हृदय कमलामध्ये करत करत जीवन जगा. हे जीवन एक महोत्सव होऊन जाईल आणि खऱ्या अर्थानं नर बनून आलेलो आहोत, नारायण बनून जायचंय. माता भगिनी नारी म्हणून बनालेल्या आहेत, जाताना नारायणी बनून जायचंय. आणि एवढाच उद्देश घेऊन ही सद्गुरू सत्ता या भूतलावरती येत असते. आणि म्हणून सप्ताह सोहळ्याचा खरा उद्देश हा केवळ आणि केवळ आपल्या सौभाग्याला ओळखणं आहे, जीवनातला सुगंधाला, सौंदर्याला आणि सौभाग्याला कारण आहे. कारण भगवंत अर्थात आत्मा हृदयामध्ये विराजमान आहे. त्या आत्म्याचं ध्यान करा, ध्यानी बना आणि खऱ्या अर्थानं सद्गुरूंची अनुकंपा आपल्या जीवनामध्ये अवलंबित करा. या सोहळ्याचं भव्य दिव्य आणि यशस्वीपूर्ण असं आयोजन करून भाविकांना हा शाश्वत आत्मलाभ करून देणाऱ्या संयोजकांचं, आयोजन कमिटीचं मनापासून अभिनंदन करतो. महाराजांना विनंती करणार आहे, परत आपली व्यासपीठाची सूत्र आपल्या अधीनस्थ आहेत. हा माईक आदरणीय हरिभक्त परायण रामाणाचार्य परमपूज्य श्री बाबाजींच्या चरणी मी सुपूर्त करतो. या ठिकाणी थांबतो. आश्रमामध्ये अखंड ध्यान चालू आहे आणि गेले जवळजवळ 2.5 महिने नित्यनियमानं ध्यानपाठ सुरू आहेत. रात्री 1 वाजेला पहिलं सत्र होतं. बाबाजी आसनावरती असतात आणि रात्री 9ची शेजारती होते. आज केवळ श्री सद्गुरू गगनगिरी बाबाजींचं आवत नव्हतं आणि म्हणून संध्या आरती केली आणि बाबाजींचं प्रस्थान संगमनेरकडे झाले. आम्हाला परतीच्या प्रवासासाठी आपली अनुज्ञा हवी आहे, प्रस्थान करायचं आहे. आमच्या प्रस्थानानंतर आपण आरती घ्यावी एवढी विनंती आपल्याला करतो. त्याचबरोबर पुढील महिन्यामध्ये आषाढ मासातली व्यास पौर्णिमा दिनांक 23 जुलै ते 29 जुलै तीर्थक्षेत्र कोकणठाम आत्मा मालिक ध्यानपीठ या पावनपीठावरती श्री गुरुगीतेचं निरूपण आणि श्री गुरुपौर्णिमेच्या उत्सव काळात सद्गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये होणार आहे. तमाम सर्व पंचक्रोशीतील बंधू भगिनींना विनंती आहे, निश्चित सत्पुरुषांची सन्निधी ही सगुणामध्ये सद्गुरू हजर असताना श्रवण करण्यामध्ये सौभाग्याची परिणिती आहे. आणि म्हणून विनंती आहे की आवर्जून सगळ्यांनी या सोहळ्याचा लाभ घ्यायचा आहे. हे केवळ आणि केवळ आत्महितासाठीचं सादर आमंत्रण आहे. मी आदरणीय आबासाहेबांना, दिलीपरावांना विनंती करणार आहे, बाबाजी आज या ठिकाणी आले, आपल्या माध्यमातून अर्ज आणि संदेश आदरणीय परमपूजनीय प्रातस्मरणीय गगनगिरी बाबांचा होता. आज बाबाजींच्या वतीनं आपल्याला संदेश आहे की परिसरातील सर्व बंधू भगिनींना आवर्जून या सोहळ्यासाठी आपण तीर्थक्षेत्र कोकणठाम या ठिकाणी घेऊन येणार आहात. प्राप्त सेवा विश्वात्मक देवाच्या श्रीचरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि हा माईक आदरणीय श्री महाराजांच्याकडे सुपूर्त करतो. धन्यवाद. आत्मा मालिक. उपस्थित सगळं भाविक भक्तांनो, काल परवा आपण विषय झाला की ह्या अधिक मासातील, या पुरुषोत्तम मासातील, ह्या आपल्या श्री परमपूज्य स्वामी श्री गगनगिरी महाराजांच्या नावाने स्थापित असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सोहळ्यासाठी आपण सर्व उपस्थित झालात. आणि मी खऱ्या अर्थाने तुम्हाला कालही सांगितलं की मला तुमच्या सगळ्यांच्या भाग्याचा महाराज हेवा वाटतो. तर ज्या संत जनांकडं, गुरुदेवांकडं लाखो भाविक भक्त दर्शनाला जातात, दर्शनाला आतुरलेले असतात, ते गुरुदेव आज साक्षात तुम्हाला दर्शन देण्यासाठी तुमच्या भूमीत आले. तुमच्या भाग्याचा खऱ्या अर्थाने मला हेवा वाटतो. आणि आम्हाला खात्री होती, आबासाहेबजी आणि आम्ही पहिल्यांदा निमंत्रण द्यायला गेलो महाराज, तर त्यावेळेस बघतो असं महाराज म्हटले. पण एक भावना मनात नक्की होती की आदरणीय गुरुदेवांची आणि महाराजांची ओळख ही आजची नाही आहे, ती स्वामी परमानंदजींनी आपल्याला सांगितलंय की अनेक वर्षाची, अनेक जन्मातले ते एकमेकाचे ऋणी काय असतात, ऋणानुबंध असतात एकमेकाचे. की महाराज अनेक वेळा स्वामीजींच्या दर्शनासाठी गेले, गगनगिरी महाराज दर्शनाला गेले आणि गगनगिरी महाराज सुद्धा कोकमठामच्या आश्रमात आले आणि स्वामी गुरुदेव एकदा त्यांना गुजरातला घेऊन गेले त्यांच्या आश्रमात. तर हा झाला दृश्य स्वरूपात आपण पाहिलेला योग. परंतु मला आठवतं महाराजांनी स्वतः सांगितलं, त्यावेळेस आम्ही जेव्हा हितगुज केलं
की महाराज प्रथम खोपोलीच्या आश्रमात गेले. त्या स्वामी श्री गगनगिरीजी महाराजांनी त्यांना सांगितलं की सेवा काय करायची, तर म्हणे गुहेत जावर. आणि ते आपल्या खोपोली आश्रमाच्या शिखर शिवलिंगाच्या गुहेमध्ये महाराजांनी 21 दिवस त्या ठिकाणी साधना केली, निराहारी साधना केली. आणि जेव्हा स्वामी गगनगिरी महाराजांनी पाचारण केलं तेव्हा ते म्हणले आज आम्ही कृतकृत्य झालो. अशी ही दोन परमात्म्यांचं मिलन काय असतं ते परमानंद महाराजांनी तुम्हाला सांगितलंय. आणि ती अनुभूती आज तुमच्याशी साकार केली त्यांनी. तुम्हाला दर्शन द्यायला ते साक्षात इथं आले. खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. आणि म्हणून या भूमीचं भाग्य आज उजळलं असं माझी नक्की भावना आहे. पण महाराजांचा जो जो कार्यक्रम इथे असेल, महाराज गुरुदेव कधीही त्याला टाळत नाही. महाराजांच्या आज तुम्हाला विशेष सांगतो, आबासाहेबजी माध्यम झाले हे नक्कीच, परंतु आज कैक महिन्यांनी महाराज दर्शनासाठी बाहेर आले, आश्रमात सोडलं. केवळ 7 वर्षानंतर हा पहिला कार्यक्रम गुरुदेवांनी घेतला. केवळ महाराजांच्या स्वामी गगनगिरी महाराजांच्या ऋणानुबंधाने घेतला हा एक भाग. आणि आज रामकथेला ते आले, आपल्याला दर्शन दिलं की ढोक महाराजांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद होते. त्यामुळे हा सगळा योग चालून येतो. अनेक साधू संतांचे दर्शन झाले. आता सगळे जागे होऊन तुम्ही दर्शन घ्या, हात वर करा, महाराजांचा जय जयकार करू. विश्वात्मक सद्गुरु जंगलीदास महाराज की जय. खूप धन्यवाद. विश्वात्मक सद्गुरु जंगलीदास महाराज की, परमपूज्य स्वामी गगनगिरीजी महाराज की.